परवा मी ऑलरेडी एक सेशन घेतलं होतं, त्यात मी प्रत्यक्षात काय आहे संकल्पना सांगितली होती. आज मी फक्त बिझनेसचा प्लॅन समजावून सांगतो, पण तरी काही लोक नवीन असतील, त्यांनी परवाचं सेशन अटेंड केलं नसेल, त्यांच्यासमोर ही गोष्ट मी परत फास्ट एका मिनिटामध्ये सांगायचा प्रयत्न करतो. आता प्रत्यक्ष आज आपण जे सेमिनार घेतोय ते अशा लोकांसाठी घेतोय की ज्यांना प्रत्यक्षात आपल्या सेंटरला हा व्यवसाय सुरू करायचा आहे. व्यवसायाचं नाव काय आहे? ते व्यवसायाचं नाव आहे जीएसटी टॅक्सेशन कोर्स. आपल्या सॉफ्टवेअरचं नाव काय आहे? तर जीएसटी प्रॅक्टिकल लॅब. विद्यार्थ्यांना जो करिअर करायचा आहे, विद्यार्थ्यांना करिअर करण्यासाठी आपण कोणता कोर्स ऑफर करत आहोत? तर जीएसटीपी, जीएसटी प्रॅक्टिशनर कोर्स. शासनाची त्याला सर्टिफिकेशन असतं आणि विद्यार्थी स्वतः प्रॅक्टिसही करू शकतात आणि त्यांना जॉबला सुद्धा हे सर्टिफिकेशन असेल तर चांगली व्हॅल्यू प्राप्त होते. मग आपण काय करूया, 2 वर्गासाठी स्वतंत्र कोर्सेस रन करणार आहोत. जे विद्यार्थी 10वी-11वीचे विद्यार्थी आहेत किंवा 11वी-12वीचे विद्यार्थी आहेत, जे आता जस्ट बिगिनर आहेत कॉमर्सला, त्यांच्यासाठी तुम्ही बेसिक टॅली तर देता. ते एमटीएसएलचा टॅली पण तुम्ही देत असाल, रेग्युलर टॅली देत असाल, टॅली बरोबर तुम्ही नॉर्मली टॅली विथ जीएसटी हा कोर्स त्यांना शिकवता. तर टॅली विथ जीएसटी कोर्स शिकवता, तर टॅली विथ जीएसटी कोर्स बरोबर तुम्ही काय करू शकता, त्यांना एक ऑफर देऊ शकता की तुम्हाला जीएसटीचं प्रॅक्टिकल नॉलेज हवे का? प्रत्येकाला प्रॅक्टिकल नॉलेजच पाहिजे असतं, त्यामुळे प्रत्येक जण होच म्हणणार आहे, तुम्हाला कोणी नो म्हणणार नाही. ऑलरेडी ज्यांनी कोर्स केलेले आहे तुमच्याकडं आतापर्यंत टॅलीचे जितके तुमचे जुने विद्यार्थी असतील त्या सगळ्यांना तुम्ही प्रॅक्टिकल जीएसटी कोर्स तुम्हाला शिकायचा आहे का असं विचारलं तर ते तुम्हाला हो म्हणतील. तर तुम्ही त्यांना 2 गोष्टी देऊ शकता. एक तर काय, तर लेटेस्ट व्हर्जन जे आलेले आहे टॅली प्राईमचं 7.1, त्याच्यावरती त्यांना काम करता येईल, थोडं रिफ्रेश नॉलेज होईल त्यांचं. आणि नंबर 2 जे आहे ते म्हणजे जीएसटीचं पूर्ण आता जे 2026 मध्ये नवीन नियम आलेले आहेत, नवीन अमेंडमेंट आलेत, त्या पद्धतीने नवीन जीएसटीच्या नियमाप्रमाणे असेसमेंट कशा करायच्या, रिटर्न फाईल कशी करायची आणि ते सगळ्या पद्धतीची प्रोसेस त्यांना प्रॅक्टिकली करून बघता येणार आहे. त्याचा पण स्वतंत्र एक सिम्युलेशन तयार केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला विद्यार्थ्यांना डायरेक्टली जीएसटीच्या पोर्टलला घेऊन जायचं नाहीये, आपण ते पोर्टल बनवलेलं आहे आणि विद्यार्थी त्याच्यावरती प्रॅक्टिस करतात. पण आपण हुबेहूब बनवलेला आहे, फक्त एवढंच की तो डेटाबेस गव्हर्नमेंटच्या पोर्टलवरती सेव्ह होत नाही, तो आपल्या सर्व्हरवरती सेव्ह होतो. परंतु विद्यार्थ्यांना सेम टू सेम प्रोसेस समजते. त्यांनी एकदा 2दा 3दा प्रोसेस केली, 10-15 उदाहरणं त्यांनी सोडवली, 10-12 असाइनमेंट त्यांनी सोडवल्या, 3-4 वेळा रजिस्ट्रेशन केलं, 4-5 वेळा त्यांनी टीआरएन जनरेट केला, तर त्याला कधी असं कोणी म्हणू शकत नाही की तुला टीआरएन सुद्धा जनरेट करता येत नाही किंवा तुला सुद्धा जीएसटी साठी रजिस्ट्रेशन फॉर्म भरता येत नाही असं त्याला कोणी म्हणणार नाही, कारण त्या सगळ्या गोष्टी त्याला येत आहेत. आणि गमत म्हणजे अशी विद्यार्थी इतर लोकांना सुद्धा मदत करते. मी आणखी गोष्ट हे पण सांगितली होती मागे की जर शक्य झालं तर तुम्ही सुद्धा स्वतः तुम्ही ग्रॅज्युएट असाल किंवा तुमच्याकडे एखादा स्टाफ आहे जो ग्रॅज्युएट आहे, ज्याला कॉमर्सचं थोडंफार नॉलेज आहे, तर अशी व्यक्ती तुमच्याकडे एक जरी असेल तर ऍज अ कोऑर्डिनेटर म्हणून तुमच्या सेंटरला तुम्ही जीएसटी सुविधा केंद्र सुरू करू शकता. माझं आत्ताचं वेबिनार संपल्यानंतर तुम्ही काय करा, जीएसटी सुविधा केंद्र असं सर्च करा आणि चेक करा जीएसटी सुविधा केंद्र सुरू करायचं असेल तर किती इन्व्हेस्टमेंट आहे. माझ्या माहितीप्रमाणे जीएसटीचं टोटल 30,000 रुपये खर्च येतो. त्या सगळ्या सुविधा तुम्ही एका सॉफ्टवेअर मधून लर्न करून लोकांना देऊ शकता. सुरुवात कुठून करणार, तर सुरुवात ट्रेनिंगने करणार. विद्यार्थ्यांना ट्रेनिंग आपण देणार आहोत. मी काही सुरुवात केलेली आहे, तर मी सुरुवात केलेली आहे ट्रेनिंग पासून. मी काय ठरवलंय की मी पहिल्यांदा अशाच लोकांना ते सॉफ्टवेअर सेल करणार आहे, प्रॅक्टिकल लॅब अशाच लोकांना देणार. मी थोडक्यात प्रॅक्टिकल लॅबचे सॉफ्टवेअर सेलच करत नाहीये, मी डायरेक्टली पहिल्यांदा ट्रेनिंग देतोय. मी ठरवलंय की पहिल्यांदा ट्रेनिंग देऊ आपण काही सेंटर्सना. ते ट्रेनिंग त्यांनी व्यवस्थित घ्यायचंय आणि ट्रेनिंग घेतल्यानंतर एक आम्ही काय करतोय, मग त्यांना फॅसिलिटी देतोय. काही विद्यार्थी संख्या त्यांना आम्ही अलाउड करतोय, तर ते फ्रीमध्ये देतोय आणि तुम्ही त्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिकवा. आणि इतकं तुम्हाला जमलं तर मग हे जे मी कॅल्क्युलेशन सांगितले ना, ते कॅल्क्युलेशन तिथं मॅच होत आहे. आता थोडक्यात मी पटापट सगळे स्लाइड तुम्हाला ओपन करून दाखवतो आणि मग तुमचे काय प्रश्न असतील ते मला तुम्ही विचारा. तर नॉर्मली तुमच्याकडं टॅली इसेन्शियल अकाउंटिंग कोर्स असेल, टॅली बेसिक्स कोर्स असेल, टॅली अकाउंटिंग असेल, टॅली विथ जीएसटी असेल. टॅक्सेशन मध्ये बऱ्याच लोकांना कळत नाही,
दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. एक आहे डायरेक्ट टॅक्स, ज्याला आपण इन्कम टॅक्स म्हणतो, त्याचं डिपार्टमेंट पण वेगळं असतं. आणि दुसरं आहे इनडायरेक्ट टॅक्स. ते इनडायरेक्ट टॅक्स मध्ये जीएसटी हा एक महत्वाचा घटक आहे. तर दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, दोन्हीचं पोर्टल वेगळं आहे, कामाची पद्धत वेगळी आहे आणि असेसमेंट सुद्धा टोटली डिफरंट आहे. तर डायरेक्ट टॅक्स आपण घेणार नाही आहोत का? डायरेक्ट टॅक्स तर फक्त आणि फक्त ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेल्या विद्यार्थ्यांसाठीच आहे. इनडायरेक्ट टॅक्स मात्र अगदी 10वी-11वीचा विद्यार्थी म्हटलं मला ते शिकायचं आहे तरी पॉसिबल आहे का? पॉसिबल आहे. आमच्याकडे काही 8वी-9वीचे विद्यार्थी पण आहेत जे ज्यांचे फॅमिली व्यापार करते आणि त्यांना मग दर महिन्याला रिटर्न फाईल करायचे असते आणि त्यांना असं वाटतं की दर महिन्याला सीए कडे जाऊन बसण्यापेक्षा माझ्या मुलाला किंवा मुलीला जमतंय, तुम्ही शिकवा. आम्ही त्यांना सुद्धा शिकवतो. 8वी-9वीचे विद्यार्थी असतील तरी सुद्धा त्यांना आम्ही शिकवतो. मुलगा असो मुलगी असो काही प्रॉब्लेम नाही, त्यांना या गोष्टी जमत आहेत. इतक्या सोप्या पद्धतीने ऍक्च्युली पोर्टलच या सगळ्या गोष्टी सोप्या दिलेल्या आहेत. शासनाचं म्हणणंच असं आहे की हे काम सर्वसामान्य लोकांना जमलं पाहिजे, त्याकरता प्रत्येक वेळी सीए कडे जायला पाहिजे असं नाही. इन्कम टॅक्सचे मात्र थोडे नियम वेगळे आहेत, त्याच्याबद्दल आपण सविस्तर पुढच्या जेव्हा मी इन्कम टॅक्सचा विषय घेईल तेव्हा सविस्तर बोलूया. आता जीएसटी बद्दल बोलतोय आपण. तर जीएसटी एकदम साधं सिंपल आहे. फक्त प्रॉब्लेम काय आहे, बऱ्याचशा लोकांना त्याच्या नोंदी रेकॉर्ड्स व्यवस्थित ठेवता येत नाही आणि म्हणून काय होतं, त्यांना नोटीसवर नोटीस येतात. तर अशा नोटीस यायला नको आणि जास्त पैसा शासनाकडे जायला पण नकोय. नेमका पैसा गेला पाहिजे किंवा आपण जितका टॅक्स वसूल करतोय त्याच्यापेक्षा जास्त तर टॅक्स आपण भरत नाही ना, इतकी काळजी घेतली पाहिजे. आणि बरेचसे नियम आहेत, तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट किती घेता येईल, काय घेता येईल, हे सगळं विद्यार्थ्यांना एकदा कळलं, एकदा कॅल्क्युलेट करता आलं आणि हे आपल्या सॉफ्टवेअरमध्ये ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होते. विद्यार्थ्याला कॅल्क्युलेट करायची गरज नसते. मग विद्यार्थी फक्त काय करतो, फक्त मॅच करून घेतील. ते जास्तीत जास्त काय होईल, मॅच करून घेणं. किंवा आपण 10 एंट्री केल्यात का, आपल्याकडे 10 वॉचर आहेत का, 10 तुमच्याकडे इनवाइस आहेत का, आहेत, झाले. मग इतकंच होतं. जास्त काय वेळ अमाऊंट चेक करून घेऊ, इथं किती 12 लाख आहे, तर 12 लाखाचं आहे का, हा 12 लाखाचं, बस इतकंच विद्यार्थ्यांना चेक करायचं असतं. नॉर्मली ते सुद्धा ऑटोमॅटिक कसं करायचं हे आपण शिकवणार आहोत, कारण टॅलीमध्ये ह्या एंट्री ऑटोमॅटिक होतात. पण 2 भाग जे आपण केलेले कोर्सचे, पहिला भाग केलेला आहे टॅली विथ जीएसटी. याच्यामध्ये मी टॅली शिकवणार नाही, परंतु टॅलीचं बेसिक नॉलेज तुम्हाला असं गृहीत धरणार. कंपनी क्रिएशन कशी करायचं इथून शिकवणार नाही, परंतु पहिल्यांदा कंपनी क्रिएट करावीच लागेल आपल्याला, कारण जीएसटी तुम्हाला अनेबल करावं लागेल. जीएसटीचे तुम्हाला रेस्ट टाकावे लागतील, एचएसएन कोड टाकावं लागेल, आयटम क्रिएट करावं लागेल, स्टॉक क्रिएट करावं लागेल. हे सगळे मी शिकवणार एक्झाम्पल मध्ये. फक्त तिथं आपण जास्त वेळ देऊ शकणार नाही, समजावून सांगायचा जास्त भानगडीत पडलं नाही पाहिजे, कारण तिथं जर वेळ गेला तर मग प्रत्यक्ष जीएसटीला वेळ लागेल आपल्याला. त्याच्यानंतर मग व्हाउचर टाईप कळलं पाहिजे, परचेस कोणता आहे, सेल्स कोणता आहे. त्याच्यानंतर इन्व्हेंटरीच्या एंट्रीज कशा करायच्या, हे बेसिक नॉलेज ज्याला आहे ते लोक हा कोर्स करू शकतात. ज्यांना बेसिक सुद्धा नॉलेज नाहीये त्यांच्याकरता आपण लवकरच नेक्स्ट वीक मध्येच आम्ही दुसरा कोर्स पण डिझाईन करतोय. तर तेव्हा तुम्ही ते कोर्सला तुम्ही जॉईन व्हा. पर्यंत तो कोर्स करा बेसिक आणि मग तुम्ही ऍडव्हान्स कडे या. तर ह्या कोर्समध्ये बेसिक मध्येच बऱ्यापैकी काय आहे, ऍडव्हान्स गोष्टी आपण लर्न करतोय. कारण काय, टॅलीमध्ये आपण डायरेक्ट इन्व्हेंटरी लेवलला जातोय. इन्व्हेंटरी मधून डायरेक्टली आपण रिपोर्ट्स पण जातोय. रिपोर्ट्स मधून जे रिपोर्ट जनरेट होणार आहेत त्याचा उपयोग करून आपण जीएसटी पोर्टलला काम करतोय. आणि सगळी प्रोसेस शिकण्याची जी प्रक्रिया आहे ती आता आपण येत्या जे 29 तारखेला ट्रेनिंग चालू होणार आहे त्या ट्रेनिंग मध्ये या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत. दुसरा जो कोर्स आहे ज्याला आपण जीएसटीपी म्हणतो, तो कोर्स कोणासाठी आहे, फक्त ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे, जे कॉमर्स ज्यांचं बॅकग्राऊंड आहे, किंवा ज्यांनी बीसीए केले, बीबीए केले, म्हणजे मॅनेजमेंट, टॅक्स, लॉ किंवा अकाउंट, कॉस्टिंग असे विषय ज्यांनी आपल्या डिग्रीमध्ये घेतलेले होते, अशा विद्यार्थ्यांना तो कोर्स अलाउड आहे. मग त्या कोर्समध्ये माझी काय भूमिका असेल तर त्या विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी कशी करायची आणि परीक्षेला अपिअर कसं व्हायचं ह्याचं गायडन्स त्यांना मी देणार. तर अशा पद्धतीने दोन्ही कोर्सेस तुमच्याच ठिकाणी रन होतील. पुन्हा एकदा सांगतो, जेव्हा तुम्ही टॅली विथ जीएसटी शिकवता तर नॉर्मली तुम्ही 5,000 फी घेत असाल तर 2 किंवा 3,000 रुपये जीएसटी प्रॅक्टिकलचे वेगळे घेऊ शकता आणि विद्यार्थ्यांना जीएसटीचा लाईव्ह अनुभव देऊ शकाल. त्याचे स्वतंत्र असाइनमेंट आपण घेणार आहोत आणि विद्यार्थ्यांना लाईव्ह पोर्टलवरती काम कसं करायचं हे आपण शिकवणार आहोत. त्यामुळे त्याची फी तुम्ही वेगळी घेऊ शकता. ज्यांनी ऑलरेडी टॅली कोर्स केलेला आहे त्यांना फक्त जीएसटी शिकवता येईल का, तर यस, त्यांना फक्त जीएसटी पण शिकवता येईल. तर अशा पद्धतीने तुम्ही एका ऍडमिशनचे मिनिमम 2,000 ते 3,000 रुपये ऍडिशनल घेऊ शकाल. आम्ही किती चार्ज करतोय, आम्ही खूप
अतिशय कमी चार्ज करतोय. आता आपण कॅल्क्युलेशन करूया. कारण मी सुरुवातीला कॅल्क्युलेशन मी कशाला करू, तुम्हीच करा कॅल्क्युलेशन. तुमच्याकडनं मी ट्रेनिंगचे 4,999 देतोय आणि त्या मोबदल्यात तुम्हाला मी 60 ऍडमिशन घ्यायला परवानगी देतोय. तर 60 ऍडमिशन करू शकता. त्याकरता त्या मोबदल्यात मला तुम्ही किती देणार आहात, तर 0 रुपये देणार आहात. मी त्याचे एकही रुपये घेणार नाही. एक ऍडिशनल तुम्हाला बिझनेस करता यावा म्हणून मी ते तुम्हाला 60 ऍडमिशन करायला परवानगी देतोय. असं पण नाही की पहिल्या महिन्यात 60 ऍडमिशन करून टाका नाही तर तुमचं एक्सपायरी झाली, तसं नाहीये. मी काय करतोय ती एक्सपायरी 1 वर्षाची ठेवतोय. तुम्ही 29 जूनला जॉईन केलं किंवा उद्याच तुम्ही जर का पेमेंट केला तर उद्यापासून पुढचे 365 दिवस तुमच्या लॉग इनला 60 विद्यार्थी घेण्याची तुम्हाला परवानगी असेल. तुम्ही एका दिवसात 60 पूर्ण करा, नाही तर वर्षावरामध्ये कधी पण 60 पूर्ण करा. सरासरी तुम्ही जर का 5,000 रुपये फी घेणार असाल तर 6×5 म्हणजे 3 लाखाचा बिझनेस केवळ तुम्हाला एक ट्रेनिंग अटेंड केल्यानंतर मिळतोय. आणि तुम्हाला ट्रेनिंग कंपल्सरी आहे. त्यांना ट्रेनिंग अटेंड करायला वेळ नाही, मी त्यांना देणारच नाहीये. कारण किमान स्टाफने तरी अटेंड करावं. कारण माझं म्हणणं असं आहे की नंतर मला 4 प्रश्न विचारण्यापेक्षा पहिल्यांदा सिस्टीम समजावून घ्या. बऱ्याच लोकांना सिस्टीम कळत नाही आणि मग ते सॉफ्टवेअर घेतात आणि वापरतच नाहीत आणि मग परत नाव ठेवतात की ना ते सॉफ्टवेअर काय आमच्या उपयोगी नाही पडलं. सॉफ्टवेअर उपयोगी पडत नसते. सॉफ्टवेअर हे वापरायचं असतं. जोपर्यंत तुम्ही सॉफ्टवेअर स्वतः वापरत नाही त्याचा उपयोग करून घेता येत नाही. आणि विद्यार्थ्यांना तुम्ही जोपर्यंत देत नाही तोपर्यंत विद्यार्थी ते कसं वापरणार आहात. तर विद्यार्थ्यांना पण ते वापरायला शिकवायचंय आणि त्यात त्यांना मास्टर करायचं आहे. तुम्ही तुमच्या क्लासच्या बाहेर बोर्ड लावा. हे पण मी सांगितलंय की जीएसटी सुविधा केंद्र, फक्त सुविधा केंद्र शब्द ट्रेडमार्क आहेत त्यांचे. तुम्ही सुविधा केंद्राच्या ऐवजी दुसरं काही शब्द लिहा. जीएसटी ची कामे केली जातील असं बोर्ड तुम्ही लावू शकता. तुमच्या सेंटरच्या नावाने लावू शकता आणि तुम्ही स्वतः ती कामं करू शकता. ती कामं कशी करायची, काय करायची, सगळं नॉलेज त्या एका छोट्याशा कोर्समध्ये मी देणार आहे. काय काय कामं करायची असतात, एक तर जीएसटी रजिस्ट्रेशन असतं किंवा जीएसटी कॅन्सल करायचं असतं. दुसरं काम कुठलं असतं तर बऱ्याचदा रिटर्न फाईल करायचं असतात आणि छोटे मोठे ऑडिट किंवा काही नोटिसींना उत्तर देणं. या व्यतिरिक्त आणखी काही काम जीएसटी साठी करावं लागत नाही. फक्त हे वारंवार करावं लागतं. वर्षातून 20 ते 25 वेळा आपल्याला त्या आपल्या क्लायंटला सर्व्हिस द्यायची असते. एका क्लायंटला आपण 20 ते 25 वेळा सर्व्हिस देत असतो. त्यामुळं 25 वेळा तुम्ही त्यांच्याकडनं छोटी फी घेऊ शकता. सीए मात्र छोटी फी घेऊ शकत नाही. त्यांच्याकडे सिस्टीम असते ती प्रत्येक रिटर्न खाती एक विशिष्ट रक्कम घेतात, नाही तर कुठली रक्कम रिव्हील करत नाही. पण तुम्ही छोटी फी घेऊन हे सर्व्हिस देऊ शकता. कारण तुमच्याकडे येणारे सगळे व्यापारी असणार आहेत ते छोटे असणार आहेत. व्यावसायिक असतील, व्यापारी असतील, कोणी असेल ते तुमच्याकडे येतील. ते त्यांचा टर्नओव्हर कमी असणार आहेत अशी लोक आपल्याकडे येणार आहेत. त्यामुळे आपण त्यांच्याकडे कमी फी घेऊन त्यांना सुविधा देऊ शकतो. हे सगळं तुमच्या सेंटर तुम्हाला चालू करता येईल. 2 कोर्स बद्दल तुम्हाला 2 कोर्स म्हणण्यापेक्षा 2 व्यवसायाबद्दल तुम्हाला सांगितलं मी. स्वतःचा जीएसटी व्यवसाय चालू करा आणि दुसरं काय सांगितलं, विद्यार्थ्यांना जीएसटी शिकवायला चालू करा. तिसरा व्यवसाय पुन्हा एकदा सांगतो, आठवण करून देतो, जीएसटीपी नावाचा कोर्स तुम्ही तुमच्या सेंटर चालू करू शकता. मॅडम ते ऑन करा, चार्जिंग ऑन करा. चार्जिंग मध्ये जीएसटीपी चा तुम्ही व्यवसाय चालू करू शकता. जीएसटीपी ला तुम्हाला असे विद्यार्थी मिळतील ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. तिथं मात्र तुम्हाला 25,000 रुपये फी चार्ज करता येईल. त्यांना काय शिकवायचं, कसं शिकवायचं याचं पूर्ण ट्रेनिंग तुम्हाला त्या छोट्याशा कोर्समध्ये देणार आहे. फक्त त्याचं रिचार्ज मात्र थोडंसं वेगळं आहे. मी दोन्ही गोष्टी दाखवतो. आता पटपट तुम्हाला मी प्रेझेंटेशनचे पेजेस दाखवतो आणि सेशन माझा एंड करतो. तुम्हाला मी सगळे आयडिया दिलेत. व्हॉट्सअपवरती जो मेसेज टाकला होता त्याच्याबद्दल सगळं टाकलं, सांगितलं समजावून. आता फक्त मला एवढं सांगायचं आहे, मी सेकंड पेजवरती गेलो तर या ठिकाणी फक्त काय, आता ऍडव्हान्स टॅलीच्या नावाखाली फक्त ऍडव्हान्स टॅली शिकवण्यापेक्षा आपण काय करूया, त्यांना जीएसटीचं सेपरेट ट्रेनिंग देऊया. याच्यातून तुमचे ऍडमिशन काउंट डेफिनेटली वाढतात. जेव्हा लोकांना लक्षात येतं की तुम्ही त्यांना जीएसटीचं सुविधा देताय स्वतंत्रपणे. आणखी गोष्ट तुम्ही गुगल करू शकता. गुगलला चेक करा असे किती लोक आहेत जे जीएसटी पोर्टल स्पेअर करतात, जसं मी देतोय तुम्हाला. तर त्यांच्या कॉस्ट पर स्टुडंट मिनिमम 1,000 रुपये आहे. मी किती देतोय तुम्हाला, 4,999 मध्ये ट्रेनिंग देतोय आणि तुम्हाला मी फ्री मध्ये देतोय. ट्रेनिंगची कॉस्ट तुम्हाला माहिती आहे. तुम्ही सुद्धा विद्यार्थ्यांकडनं 5,000 घेतल्याशिवाय या गोष्टी शिकवणार नाहीये. जर प्रोफेशनल लोक तुमच्याकडे आले तर तुम्ही 5,000 पेक्षा कमी फी घेणार आहात का? ऑफकोर्स नॉट. मी कालावधी किती म्हणलं, मुद्दाम सांगितलं 1 महिना. कमी वेळेत संपला तर चांगली गोष्ट आहे, पण नाही संपला तर 1 महिन्यापेक्षा जास्त वेळ घेणार नाही. दररोज घेणार आहे का, तर मग बघूया, डिपेंड आहे माझ्यासमोर कसा मला ऑडियन्स मिळतो.
जर का तज्ञ लोक भेटली तर मला त्यांना कमीत कमी वेळेमध्ये जास्त गोष्टी शिकवता येतील. जर माझ्यासमोर असा ऑडियन्स असेल जे त्यांना काहीच माहिती नाहीये तर बेसिक गोष्टी पण मला शिकवाव्या लागतील, तर त्याला थोडासा जास्त वेळ द्यावा लागेल. पण तरी सुद्धा मी 1 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. फीस फक्त ठेवलेली आहे 4,999. मला हे चेक करायचं आहे का माझ्या असे 6 सॉफ्टवेअर ओळीनं पाईपलाईन मध्ये जे येत आहेत आणि सगळ्याचे सगळे फायनान्स या विषयाचे आहेत. तर पहिल्या सॉफ्टवेअरची आत ओळख देतोय. नेक्स्ट वीक आपण शनिवारी तुम्हाला असं सॉफ्टवेअर सांगतो, दाखवतो की ते सॉफ्टवेअर बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ते सॉफ्टवेअर मार्केटमध्ये कुठेच नाहीये, फक्त आपण देऊ शकतो. काय आहे कसं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला खूप लवकर मी माहिती देईल. हा, तर आता मुख्य विषयावरती या. तर 30 तुम्हाला जीएसटीपी कोर्स होता, तुम्ही तुमच्या सेंटरला चालू करू शकता. आणि त्यामध्ये काय काय असतं याच गोष्टी असतात. एवढ्याच गोष्टी फक्त शिकवायच्या असतात. फक्त प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या चॅलेंजेसला फेस कसं करायचं हे विद्यार्थ्यांना आपल्याला शिकवायचं आहे. तुला मी पोर्टल पाहिजे ओपन करून दाखवतो. पेजवर जाऊन पोर्टल ओपन करून दाखवतो, जे मागच्या लेक्चरला नव्हते. हे मी स्टुडंट लॉग इन केलं. सेंटर लॉग इन असणार आहे. सेंटर लॉग इनला सेंटर डिसाइड करणार आहे की विद्यार्थी आयडी पासवर्ड कोणता द्यायचा आहे. की तुमच्याकडे काय असणार आहे तर इथं असाइनमेंटचा प्रोग्रेस दिला बघा. हा रिपोर्ट आहे, प्रोग्रेसचा रिपोर्ट दिलेला आहे. जीएसटी प्रॅक्टिस एन्व्हायरमेंट आहे. त्यामध्ये पहिल्यांदा विद्यार्थ्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं. रजिस्ट्रेशन केलं टीआरएन नंबर मिळाला मग जीएसटी 01 फॉर्म भरता. पार्ट ए आणि पार्ट बी 2 फॉर्म भरायचे असतात. तर टीआरए नंबर टाकून पार्ट बी चा फॉर्म भरायचा असतो. जसं एमपीएससी चा फॉर्म असतो ना, तसा भला मोठा फॉर्म असतो. तो फॉर्म भरायची प्रक्रिया समजून घेणे याला म्हणतात जीएसटी रजिस्ट्रेशन. ठीक आहे. मग तुम्ही इंडिव्हिज्युअल पर्सनचं भरू शकता, त्याला आपण प्रोप्रायटरशिप म्हणतो. त्याच्यानंतर पार्टनरशिपचं भरू शकता तुम्ही. त्याच्यानंतर मग जॉईंट एलएलपी असेल किंवा कंपनी असेल, कोणत्या प्रकारचे ट्रस्ट असेल, एनजीओ असेल, त्या सगळ्यांना तुम्ही हे जीएसटी रजिस्ट्रेशन करून देऊ शकता. आणि तसे ते डॉक्युमेंट फक्त अपलोड करायचे असतात. ते प्रोसेस संपली की तो सांगतो तुम्हाला जीएसटी आलेला आहे. आता डमी असल्यामुळे तो डायरेक्टली काय करतो, तुम्हाला ईमेल पाठवतो. ओटीपी वगैरे सगळं सिस्टीम बनवलेली आहे आपण. तर तुम्हाला त्याने एक जीएसटी नंबर दिलेला आहे. हा तुमचा जीएसटी नंबर आहे. फक्त तो जीएसटी नंबर तुम्ही जर टाकला की तुम्हाला आता लॉग इन करता येईल. UZ3CQ आणि लॉग इन केल्यानंतर मग प्रत्यक्ष डॅशबोर्ड तुम्हाला दिसतो विद्यार्थ्यांना. आणि डॅशबोर्ड मध्ये सगळ्या गोष्टी करायच्या. तिथे जी वॉलेटची सिस्टीम ठेवलेली आहे, जशी आपली एमपीएसएल सिस्टीम आहे ना, त्याची सेम सिस्टीम जीएसटी पोर्टलवर सुद्धा असते. पहिल्यांदा पैसे वॉलेटला टाकावे लागतात, त्याला इलेक्ट्रॉनिक लेजर असं म्हणतात. आणि मग तिथून प्रत्यक्ष जीएसटीचं पेमेंट करायचं असतं. ती सगळी मेथड इथं केलेली आहे आपण. पाहिजे तर मी काय करतो, तुला डॅशबोर्ड पण दाखवतो. असं तो डॅशबोर्ड आहे. म्हणजे B2B काय आहे, B2C काय आहे, जीएसटीआर 1 काय आहे, जीएसटीआर 2A काय आहे, 3B काय आहे, हे सगळं प्रॅक्टिकली आपण करून बघणार आहोत. मध्ये समरी कशी जनरेट करायची, ती रिटर्न फाईल कसं करायचं, सगळे प्रोसेस आपण स्टेप बाय स्टेप लर्न करणार आहोत. आणि याचं रेकॉर्डिंग मी शेअर करणार. साहजिक ट्युटोरियल पण तुम्हाला देणार. तुम्ही एकदा बघितलं की तुम्हाला विद्यार्थ्यांना शिकवताना परत व्हिडिओ बघावा लागणार नाही, कारण मी प्रॅक्टिकल करून घेणार आहे. माझी पद्धत काय असणार आहे, मी प्रॅक्टिकल करून घेणार आहे. तिथं पहिल्या पानावर परत आलो. ईवे बिल पण मुद्दाम दिलेला आहे. ईवे बिल इज ऑल्सो पार्ट ऑफ जीएसटी. जीएसटी मध्ये ईवे बिल सुद्धा महत्वाचा असतो. तर ईवे बिलचं सुद्धा पूर्ण प्रोसेस दिलेली आहे. ईवे बिल साठी रजिस्ट्रेशन करून, लॉग इन करून, प्रत्येक मालाचा सप्लाय होत असताना किंवा आपण खरेदी करत असताना तुम्हाला ईवे बिल क्रिएट करता येईल. सगळ्या गोष्टी इथं ज्या स्टेप असतात कंपल्सरी, त्या सगळ्या गोष्टी इथं प्रॅक्टिकल विद्यार्थी करून बघणार आहे. आणि लास्ट मी दिलेलं आहे इथं विद्यार्थ्यांसाठी जीएसटी कोर्स संपल्यानंतर त्यांना जीएसटीची परीक्षा द्यायची आहे. तिथे परीक्षा देता येईल आणि त्या परीक्षा दिल्यानंतर त्यांना सर्टिफिकेशन मिळेल. सर्टिफिकेशन एक गव्हर्नमेंटचं वगैरे असणार नाहीये. आपण स्किल टॅप प्रोचं सर्टिफिकेट त्यांना देणार आहोत की विद्यार्थ्यांनी जीएसटीचा कोर्स कम्प्लीट केलेला आहे आणि त्यांनी इतके असाइनमेंट व्यवस्थित पूर्ण केलेले आहेत आणि त्याला जीएसटी बद्दल ठीकठाक नॉलेज आहे. ते मार्क बघून त्याचे पर्सेंटेज आपण काढणार आहोत, ग्रेडिंग वगैरे काढणार आहोत. तसं सर्टिफिकेट आपण स्किल टॅप प्रोचं देणार आहोत. आणि विद्यार्थ्याला परीक्षेची तयारी करता यावी म्हणून एकदम मॉक टेस्ट पण दिलेली आहे. त्याच्यावर क्लिक करून विद्यार्थी सराव सुद्धा करू शकतो. तिथं उल्लेख केलाय फायनल एक्झामला विद्यार्थ्याला बसायचं असेल तर काय करावं लागेल, त्याला जीएसटी रजिस्ट्रेशन करावं लागेल. तिथं केलंय बघा. तो किती पण वेळा करू शकतो प्रॅक्टिस करण्यासाठी. त्याच्यानंतर जीएसटीआर फाईल कमीत कमी 3 वेळा करायला लागेल. जीएसटीआर 1 कमीत कमी 3, जीएसटीआर 3B कमीत कमी 3, जीएसटीआर 9 प्लस ईवे बिल हे सुद्धा 3 असले पाहिजे. आणि मग तुमचा हा एक्झाम अनलॉक होईल.
ते विद्यार्थ्यांनी हे अनलॉक करू शकला नाही, हे सगळ्या गोष्टी केल्या नाहीत, तर काय होतं, विद्यार्थी ना फक्त जीएसटी रजिस्टर करतात आणि पुढचं काहीच करत नाही. असं व्हायला नको म्हणून सगळं ट्रॅक रेकॉर्ड तुम्हाला दिसणार आहे, तुमच्या लॉगिनला पण दिसणार आहे. सेंटरच्या लॉगिनला या सगळ्या गोष्टी दिसतात आणि तुम्हाला दिसतं की विद्यार्थ्यांनी कधी कधी प्रॅक्टिस केलेली आहे, मॉक टेस्ट दिली तर किती मार्क पडलेले आहेत, सगळं दिसतं. म्हणजे अधांतरी काही नाहीये, विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टी प्रॉपरली आपण देतोय. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाहीये. त्याच्यानंतर ह्या कोर्सबद्दल मी सांगितलं की जीएसटी प्रॅक्टिस हा कोर्स फक्त ग्रॅज्युएट झालेल्या, ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. बरेचसे विद्यार्थी सीए व्हायचा प्रयत्न करतात, पण सगळ्यांना सीए होता येत नाही. पण जीएसटीपी सगळ्यांना होता येऊ शकतं. जीएसटीपी काय असतं, ते गव्हर्नमेंट सर्टिफाईड जीएसटी प्रॅक्टिशनर नावाची परीक्षा असते. त्या परीक्षेला तुम्हाला अपिअर झाला की तुम्ही त्या पास झाला की तुम्हाला सर्टिफिकेशन मिळतं, त्याला म्हणतात जीएसटीपी. आता हे जे पोर्टल ओपन केलंय हे आपलं पोर्टल नाही बरं का, तुमच्या लक्षात आलं असेल, वरती वाचू शकता तुम्ही. gst.government.in या पोर्टलला आपण गेलेलो आहोत. त्या पोर्टलला जेव्हा विद्यार्थ्याला त्याचं नाव दिसणार आहे, त्याचा जीएसटी नंबर दिसणार आहे आणि त्याला तो जीएसटी नंबर का दिलेला आहे हे दिसणार आहे. जीएसटी प्रॅक्टिशनर म्हणून त्याची नोंद झालेली आहे पोर्टलवरती. आपलं काम एवढंच आहे. पुढे त्याचा बिझनेस कसा करायचा, काय करायचा, हे मध्ये आपण काही सेशन टाकणार आहोत. ते विद्यार्थी केलं नाही केलं तो त्याचा प्रश्न आहे. चांगला जॉबसाठी हे सर्टिफिकेट विद्यार्थ्याला असेल तर चांगली जॉबची त्याला ऑफर मिळणार आहे. हे अगदी सीए नसलं तरी सीए पेक्षा कमी नाहीये, कारण इन्कम टॅक्स वर्षातून एकदाच कॅल्क्युलेट करता येणार आहे. जीएसटीला वर्षातून म्हणण्यापेक्षा दर महिन्याला 2 रिटर्न फाईल करायचे असतात. त्यामुळे वर्षातून 24 आणि एक फायनल रिटर्न म्हणून सांगितलं 25 वेळा तुमचा क्लायंट तुमच्याकडे येतो. आणि म्हणून जीएसटी प्रॅक्टिशनरला खूप जास्त काम असतं, म्हणून थोडे पैसे कमी घेतले तरी चालतं, कारण एकच क्लायंट तुमच्याकडे 25 वेळा येणार आहे. 25 वेळा डॉक्युमेंट त्याचे आपल्याला लागणार आहेत, जे आपण पोर्टलला अपलोड करतोय. इन्कम टॅक्सला काय फक्त एकदाच माहिती घेतली, वर्षातून काही रिटर्न फाईल केली वाच. जे ऍडव्हान्स इन्कम टॅक्स वाले असतात ते फक्त 3-4 वेळा येतील तुमच्याकडे, अदरवाईज ते पण येत नाहीत. ते लमसम रक्कम दर 3 महिन्याला भरतात. पण इतके मोठे क्लायंट तुम्हाला लगेच मिळणार नाही. पण आपल्या विद्यार्थ्यांना सगळा अनुभव मिळावा इतकं आपण प्रयत्न करणार आहोत. हे माझं स्वतःचं नाव आहे, मी मुद्दाम लॉग इन करून दाखवलं, तुम्ही वाचलं का नाही माहिती नाही मला. हे मी ऑलरेडी हा सगळा अनुभव घेतलेला आहे. तुम्हाला पाहिजे तर मी प्रोफाईल पण दाखवतो. त्याच्यानंतर पुढच्या पोर्टलवर जाऊया, आपण पेजवर जाऊया. आणि हे जे सांगितले हे त्याच्यासाठी सांगितलंय की तुम्हाला मी काय करतो, 0 to हिरो करतो जीएसटी ट्रेनिंग मध्ये. तुम्हाला जीएसटी रजिस्ट्रेशन पासून तर अगदी इनवाईस पर्यंत सगळ्या गोष्टी शिकवतो. 5 ते 10 एक चांगले हेवी लेक्चर व्यवस्थित झाले आपले, प्रॅक्टिकल सकट, आणि तुम्ही जर माझ्या बरोबर व्यवस्थित प्रॅक्टिकल केलं तर पुरेसं आहे. म्हणून मी साधारणतः 1 महिना कालावधी पकडलाय. जोपर्यंत तुमचं ते व्यवस्थित ट्रेनिंग होत नाही, व्यवस्थित समजत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टी सांगत राहील. आणि त्या गोष्टी व्यवस्थित समजल्या मग तुमची परीक्षा घेईल. त्या परीक्षेत तुम्ही पास झाले तर सेंटरला सर्टिफिकेट वेगळं देईल, आणि तुमचा स्टाफ किंवा तुम्ही स्वतः बसणार असाल तर तुमच्याकडे स्वतः एक सर्टिफिकेट असणार आहे. ठीक आहे, पोर्टल रेडीमेड आहे, ते सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल. आणि मग तुम्ही तुमच्याकडे सुद्धा विद्यार्थ्यांना ऍडमिशन द्यायला सुरुवात करू शकाल. तुमच्याकडे तो पुरेसा कॉन्फिडन्स असेल, 3 लाखाचा बिझनेस त्याच्यातून कसा मिळवायचा. आणि ह्याच्यानंतर तुम्हाला वाटले की आता थोडंसं आणखी पुढे जायचं आहे, तर मी आधी स्टार्टिंगला सांगितलं ते रिपीट सांगण्यासाठी हे पेज ओपन केलं. लास्ट स्लाइड आहे. लास्ट स्लाइडला काय दिले बघा, ऍडव्हान्स टॅली विथ जीएसटी हा कोर्स तुम्ही शिकवताय. जीएसटीचे तर लॅबसाठी 2,000 तुम्ही एक्स्ट्रा घेताय किंवा तुम्ही जीएसटी बरोबर देताय, मला काय माहिती नाही, तुम्ही ठरवा कसं करायचं. परंतु इथं पण क्रायटेरिया ठेवलेला नाही, शिक्षण किती पाहिजे. ह्याला मध्ये काय केलेलं आपण, ह्याला मध्ये क्रायटेरिया ठेवलेला आहे. जीएसटीपी व्हायचं असेल तर किमान विद्यार्थी काय असला पाहिजे, तर ग्रॅज्युएट असला पाहिजे, असं पण सांगितलेलं आहे. तर तुम्हाला आम्ही एक वेबसाईट पण शेअर करतो. या वेबसाईट वरती मी ते सगळ्या डिटेल्स लिहिलेले आहेत. याच्या सगळ्या डिटेल मध्ये मी दिलेलं आहे. कसं असणार आहे, का याची गरज पडते आपल्याला, ते मी आता सांगत बसत नाही. फक्त तुमच्या उपयोगाच्या 2-3 गोष्टी त्या मी सांगतो. एक म्हणजे तुमच्या सेंटरला एक ऑथराइज्ड ट्रेनिंग सेंटर म्हणून मी सर्टिफिकेट तुम्हाला प्रदान करणार आहे. त्याच्यानंतर मार्केटिंगसाठी लागणारं सगळं मटेरियल तुम्हाला देतो मी. पोस्टर, व्हॉट्सअप इमेज, ब्रॉशर, ऍडमिशन स्क्रिप्ट म्हणतो बरं का. विविधता नेमकं सांगायचं काय, त्याला ऍडमिशन स्क्रिप्ट असं म्हणतात. त्याच्यानंतर डेमो व्हिडिओ आणि स्टुडंट लिपलेट या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही देणार आहोत. आणि या सगळ्या गोष्टीची टोटल ऍक्च्युअल किंमत किती तुम्हाला दिसते बघा, तिथे आपण इयरली करून घेऊ. ठीक आहे, तर 4,999 किंमत आहे. हे सगळं तुम्हाला मी फ्री देतोय. प्रवेश घेताय, ट्रेनिंगला प्रवेश घ्या आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं
5 स्टुडंट दर महिन्याला, म्हणजे डायरेक्टली 12×5 = 60 विद्यार्थी तुमच्या लॉग इनला दिसणार आहेत. 60 विद्यार्थ्यांना तुम्ही फ्रीमध्ये, मी तुम्हाला फ्रीमध्ये देतोय. तुम्ही त्यांना कितीला ट्रेनिंग द्यायचा तुमचा चॉईस राहील. ज्यांना ऍडव्हान्स कोर्स मध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी मात्र काय करा, डायरेक्टली 10,000 रुपये भरून सेमच ट्रेनिंग असणार आहे, पण कॉन्टेंट त्यांच्याकरता वेगळं असणार आहे. त्यांना 20 स्टुडंट म्हणजे 240 विद्यार्थी वर्षभर घ्यायला परवानगी मिळणार आहे. त्याच्यानंतर त्यांना टॅली विथ जीएसटीचे इंटिग्रेटेड कॉन्टेंट मिळणार आहे. त्याच्यानंतर कम्प्लीट किट देणारच आहे दोन्हींना मी. त्याच्यानंतर दर महिन्याला नवीन जे कॉन्टेंट किंवा नवीन गोष्टी येतील त्या गोष्टी तुम्हाला, कारण ह्याला अमेंडमेंट लागणार आहेत, जीएसटी साठी अमेंडमेंट लागतात, ते सगळे अमेंडमेंट इथं तुम्हाला मिळणार आहेत. आणि इथं तुम्ही एक जरी ऍडमिशन घेतलं जीएसटीपीचं तरी तुमचे पैसे वसूल झाले. कारण एक ऍडमिशनची आम्ही जरी फीज घेतो 25,000, आणि मी त्याच्यातला बऱ्याचशा इमेज वगैरे ठेवल्या त्या तुम्ही ते बघितले असतील, तर 25,000 विद्यार्थी आरामात देतात. त्यांना आपण ऍडव्हान्स स्टडी शिकवतोय आणि प्लस जीएसटी टॅक्सेशन कोर्स पूर्ण शिकवतोय. तर इनडायरेक्ट टॅक्सेशन त्यांना पूर्ण शिकवतोय आपण. पूर्ण का? हो, पूर्ण त्यामध्ये कव्हर होत आहे. तर अशा पद्धतीने हा कोर्स आहे. ज्यांना एकदम उडी मारायची नाहीये त्यांच्याकरता फक्त 4,990चा कोर्स आहे. आणि 4,990चा कोर्सला प्रवेश घ्या. प्रवेश घेतल्यानंतर दोघांचं ट्रेनिंग सेमच असेल, फक्त सांगितलं की कॉन्टेंट तुम्हाला वेगळ्या गोष्टी मिळणार आहेत. हे वर्षभर तुम्हाला ह्या गोष्टी मिळतील. 240 ऍडमिशन मिळतील. इथं वर्षभरामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 60 ऍडमिशन घेता येतील. 60 ऍडमिशन घेतलं की तुमचा कोटा कम्प्लीट होईल. किंवा वर्षभर तुम्ही ऍडमिशन टाकलेच नाही तर वर्ष संपलं तर तुमचा कोटा संपला. तुम्ही कोटा संपवताय का वर्ष संपवताय, जे अगोदर संपेल त्याला एक्सपायर म्हणणार आणि त्याला परत तुम्हाला रिचार्ज मारता येईल. नेक्स्ट टाइम किती रिचार्ज मारायचं, तर नेक्स्ट टाइम तुम्ही फक्त 500 रुपयाचा रिचार्ज मारू शकता. 500 रुपयामध्ये तुम्ही सेम सुविधा घेऊ शकता. परत तुम्हाला 5 ऍडमिशन झाले 500, तर तुम्ही कॅल्क्युलेट करा, तुम्हाला फक्त 100 रुपये प्रति विद्यार्थी खर्च आहे. आणि ऍडव्हान्स कोर्स केला तर ऍडव्हान्स कोर्सला इथं बघू शकता. इथं ऍडव्हान्स कोर्सला किती आहे, तर तुम्ही 1000 रिचार्ज मारलं की 20 विद्यार्थी तुम्ही घेऊ शकता. त्याचा तर रिन्युअलला तुम्हाला जास्त टेन्शन येणार नाही. तर अशा पद्धतीने मला वाटतं मॅक्झिमम गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. आता तुमचे काय प्रश्न असेल तर बिंदास विचारा. इथं माझं प्रेझेंटेशन संपलेलं आहे.